मेहंदीचे ठिपके आणि त्या रंगावर असलेले अनेक असे अर्थबोध हे आपण नेहमीच पाहतो. विशेषतः महिलांना तर ती खूपच गडद व्हावी, ती खूप रंगावी असं नेहमी मनापासून वाटतं. कारण आयुष्य हा एक पानाचा विडा आहे. तुम्ही जेवढं प्रमाण ज्या ज्या प्रमाणात व्यवस्थित घालाल किंवा अव्यवस्थित घालाल त्या पद्धतीने तो पानाचा विडा तुमचा रंगणार आहे. मेहंदीमध्ये देखील असंच करावं लागतं. ही माझी कविता इंग्लंडच्या माइलस्टोन या सदरामध्ये छापून आली आणि हे जे माइलस्टोनचं कापडी पुस्तक होतं त्यांचं इंग्लंडमधलं, हे 35 मीटर लांब होतं आणि त्याच्यात या मेहंदीच्या माझ्या ठिपक्यांच्या कवितेला, जी भारतीय संस्कृती आहे, मला आनंद हाच आहे की माझ्या भारतीय संस्कृतीला तिथे लोकांना मोल कळता आलं. त्याचं कवितेचं नाव आहे मेहंदीचे ठिपके आणि अगदी 4-4 वळीमध्ये मेहंदीच्या ठिपक्यांची एक एक गंमत सांगितली. जेवढे ठिपके हातावर, कारण पूर्वी काळीपेटीच्या गुलांनी मेहंदी लावायचे, वाटीत मेहंदी असायची 1-2 आण्याची आणि त्याला बुडवायचं आणि 10 जणांचे हात त्याच्यात रंगवायचे. आता सारखे कोण आणि कोपरे त्या मेहंदीला नव्हते. बिन कोपऱ्याची सढळ हाताने लागलेली ती मेहंदी असायची आणि म्हणूनच त्या हातावर येणाऱ्या ठिपक्यांना देखील चांदण्याच म्हणायचे. तुम्हाला चांदण्याच काढते हातावर. तर ह्या चांदण्या बघा कशा आहेत, आता मी शब्दात काढलेल्या. चंदनाच्या खोडाला झिजण्याची ओढ, चंदनाच्या खोडाला झिजण्याची ओढ, इतरांसाठी झुडणं आता तरी सोड. चंदनाच्या खोडाला झिजण्याची ओढ, इतरांसाठी झुरणं आता तरी खोड. हे 4च मेहंदीचे ठिपके बघा कसे रंगलेत तुमच्या मनामध्ये. अबोलीच्या साथीला शब्दांचे बोल, अबोलीच्या साथीला शब्दांचे बोल, शब्दांच्या बोलांना प्रेमाची ओढ. अबोलीच्या साथीला शब्दांचे बोल, शब्दांच्या बोलांना प्रेमाची ओढ. हे वेगळे 4 ठिपके तुम्हाला दिले मेहंदीचे. आता गडद रंग असलेली मेहंदी आपल्या हृदयातली. जखमेच्या पापुद्र्याला सहानुभूतीचे मलम, जखमेच्या पापुद्र्याला सहानुभूतीचे मलम, सहानुभूतीच्या मलमावर फुंकरीचे कलम, सहानुभूतीच्या मलमावर फुंकरीचे कलम. डोळे हे देखील एक माणसाच्या जीवनामध्ये एक रंगत आणणारे आहेत. आपण जिथे जाऊ तिथे हे डोळे आपला पिच्छा सोडत नसतात, पाठलाग करत नसतात. ते गाणं तर आपल्याला आठवत असेल ना, जाइए आप कहाँ जाते हो, ये नजर लौट के फिर आएगी. तुम्हाला जाऊच देणार नाही कुठे. असा ही डोळ्यांचा जो काही एक कडा आहे तो सतत आपल्या आयुष्यामध्ये पाठलाग करतो. आईचे डोळे आठवा, बाबांचे डोळे आठवा, मैत्रिणीचे डोळे आठवा, प्रेयसीचे डोळे आठवा, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जातानाचे कळवळीचे डोळे आठवा, एखादा पेशंट आयुष्य सोडून जातोय त्याला पलंगावरून त्याच्या डोळ्यातनं काय दिसते हे आठवा. तर ही जी साथ असते ती सुटणे किंवा सातत लाभणे हे चालू असतं. हे मेहंदीचे ठिपके काय बोलतात बघा. हरिणीच्या डोळ्यांची मिळे मला साथ, हरिणीच्या डोळ्यांची मिळे मला साथ, साथीला सोबत आहे तुझ्या मेहंदीचा हात, साथीला सोबत आहे तुझ्या मेहंदीचा हात. हे कडवं मी पुन्हा आपल्याला म्हणते कारण श्रोत्यांचा प्रतिसाद त्याला जास्त येतोय. हरिणीच्या डोळ्यांची मिळे मला साथ, हरिणीच्या डोळ्यांची मिळे मला साथ, साथीला सोबत आहे तुझ्या मेहंदीचा हात. आता अंतिम जे चरण आहे त्याच्यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे. ओन्ली फॉर यू, मेड फॉर इच अदर वगैरे वगैरे शब्द आपण नुसते लिहितो, वाचतो किंवा मोबाईलवरून निरोप देतो. पण इथं मोबाईल नाहीये, इथं हृदयाची साथ आहे जी मेहंदीनी कुठलेही शब्द न वापरता व्यक्त केलेली आहे. मेहंदीच्या हातावर चांदण्याची रास, मेहंदीच्या हातावर चांदण्याची रास आणि शेवट बघा, चांदण्याची रास केली तुझ्यासाठी खास, चांदण्याची रास केली तुझ्यासाठी खास. कसे वाटले मेहंदीचे ठिपके? मग आता पुन्हा आपल्या हातावर मेहंदीचे ठिपके तुम्ही पुन्हा अवतरित करणार ना. आणि म्हणून मेहंदीला खूप जपून ठेवा. मेहंदीच्या हिरव्या कंच रंगामधून लाल भडक हात
हा दिसतो कसा हे आठवा आणि आनंदी व्हा की चला माझ्या प्रिय व्यक्तीच्या हातावर काढलेली मेहंदी नेहमीच रंगत राहो, नेहमीच रंगत राहो. धन्यवाद सर.